पुण्यात आजोबाकडूनच अल्पवयीन 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, पार्वती परिसरातील संतापजनक घटना। तर मुलीची आई मजुरी करत असल्यानं आजोबाकडे ठेवलेल्या नराधमाला ठोकण्यात आल्या बेड्या। पर्वती भागातील घटना लक्षात येताच मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर, आरोपीला ताब्यात द्या, संतप्त नागरिकांची मागणी। सहपोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात। नसरापूर घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून आता मुख्यमंत्री फडणवीस यांची घेण्यात आली भेट। तर आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी, ग्रामस्थांची मागणी। स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार, मुख्यमंत्र्यांचं हे आश्वासन। पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी यासाठी प्रयत्न सुरू। येत्या 15 दिवसांमध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करणार, पोलीस अधीक्षक संदीप सिंहगल यांची ही माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच कारमधून प्रवास। संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयात ऍडमिट। शिंदेंकडून भेट, विचारपूस करत दोघांच्या एकत्र प्रवासानं राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरेंचा खासदार संजय दिना पाटलांना फोन, पत्नीच्या अपघाताबाबत ठाकरेंकडून करण्यात आली विचारपूस। संजय दिना पाटलांच्या पत्नीवर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू, आदित्य ठाकरेंनीही केली विचारपूस। मी राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकली, भाजपने आम्हाला जबरदस्ती हरवले। तर पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी मात्र ठाम। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत, त्यानंतर मात्र सक्तीने भूसंपादन केलं जाणार। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडेंकडून हे स्पष्ट। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी साठी नवीन अभ्यासक्रम। तर आता राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ही माहिती। मुंबईमधील कुर्ला एल वॉर्ड घाटकोपर या ठिकाणी आता आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। बीएमसीकडून जलवाहिन्यांच्या जोडणीसह दुरुस्तीच्या कामासाठी घेण्यात आला हा निर्णय।